हरि ओम. नमस्कार. मी सौप्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग आणि यात कालच्या भागापर्यंत आपले 11 श्लोक पूर्ण झालेत. आज पाहूयात 12वा श्लोक. श्लोक असा आहे, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. विनोबाजी म्हणतात, यज्ञतुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्याचे त्यासन देता जो खाय तो एक चोरची. अर्थ असा आहे की यज्ञांना संतुष्ट झालेल्या देवता तुम्हा लोकांना इष्टभोग निश्चितपणे देतात आणि त्या देणारच आहेत, कारण त्यांच्यासाठी ते त्यांचं कर्तव्य असणार आहे की नाही. त्यामुळे त्या त्यांच्या कर्तव्यात कशी काय कसूर करतील. तर या देवतांनी दिलेले भोग जो माणूस त्यांना न देता स्वतःच भोगतो त्याला चोर म्हणावं, तो चोरच आहे. अगदी स्पष्ट शब्दात भगवंतांनी म्हणजे जे आहे ते हे असंच आहे. अर्जुनाला प्रत्येक गोष्टीतली सत्य बाजू ही कळलीच पाहिजे, या अर्थानेच भगवंत या श्लोकाचं विवेचन अर्जुनाला सांगतायत की आता पारंपरिक दृष्टीने जर आपण अर्थ बघितला तर जो आपण यज्ञ करतो तर त्या यज्ञामध्ये म्हणजे आता पर्जन्यासाठी जर यज्ञ केलेला असेल म्हणजे पर्जन्याची वृष्टी व्हावी. आता पर्जन्याची वृष्टी व्हावी म्हणून मी जर यज्ञ केलाय मी म्हणजे त्या ऋषी मुनींच्या एखाद्या समूहाने, तर फक्त पर्जन्य काय त्यांच्या आश्रमात पडेल का हो, अशी जर म्हणजे समजूत बाळगली तर ती नक्कीच हास्यास्पद ठरणार आहे. म्हणजे देवता ह्या जेव्हा देतात ना, म्हणजे अनंत हस्ते कमलावराने, आपल्याला माहितीच आहे ना की माझी घेणाऱ्याची दुबळी झोळी असते, म्हणजे ही कधीच मोठी नसते आणि देणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो. म्हणून देणाऱ्याचे हात नेहमी वर असतात आणि घेणाऱ्याचे हात नेहमी खाली असतात. मग हे सगळी संकल्पना ही यज्ञाच्याच संकल्पनेत समाविष्ट आहे की प्रसन्न झाली देवता की ती तर आपल्याला भरभरून दान देणारच आहे. मग अगदी आपल्याला जे हवं म्हणजे ज्याच्या इच्छापूर्तीसाठी म्हणजे ज्याच्यासाठी यज्ञ केला असेल ते तर मिळणारच आहे. मग आता ते मिळाल्यानंतर आता पर्जन्याचं ठीक आहे, सगळ्यांना तो पर्जन्याचं म्हणजे प्राप्ती होणार आहे. पण दुसऱ्या जर काही गोष्टींची अपेक्षा धरून यज्ञ केला असेल तर ते फक्त जर मी माझ्याकडेच ठेवलं तर कसं काय शक्य आहे, असा भगवंतांना म्हणायचंय. म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. इतक्या वर्षानंतर राजाला 4 पुत्र झाले आणि अगदी ते म्हणजे कोवळे राजकुमार होते न होते त्याच वयामध्ये विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे आले आणि आमच्या यज्ञांमध्ये हे सगळे राक्षस लोक विघ्न आणतायत, त्यामुळे आमची यज्ञपूर्ती होत नाही, तर या यज्ञांचं संरक्षण करण्यासाठी हे राजा दशरथा तुझा एक पुत्र तू मला दे, अशी त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणजे बघा की पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यानंतर राजा दशरथाला पुत्र प्राप्त झालेला आहे आणि आता त्या देवतेंच्या ज्या काही म्हणजे लहरी असतात ना, तर त्या लहरी आजूबाजूच्या वातावरणात नक्कीच मिसळून जातात. मग त्याच्याच प्रेरणेतून हे विश्वामित्र ऋषी आता परत तोच राजाचा एक पुत्र आमच्या यज्ञाच्या संरक्षणासाठी म्हणून मागण्यासाठी आलेत. बरोबर. आता इथे दशरथाची बाजू महत्वाची आहे, कारण पुत्र हवा ही वैयक्तिक गोष्ट निश्चितच झाली, पण तो पुत्र सामान्य म्हणजे प्रजेचा पुत्र होता का, म्हणजे एखाद्या कुठल्या तरी प्रजाजनाचा तो पुत्र होता का, तर नाही. संपूर्ण अयोध्येचा जो राजा आहे, सम्राट आहे, त्याचा तो पुत्र आहे, म्हणजे राजा दशरथाचा पुत्र आहे. मग तो पुत्र एकट्या दशरथाचा होता का, नाही. संपूर्ण प्रजेचाही त्याच्यावर तितकाच हक्क होता. राजा हा नेहमी स्वतःसाठी कधीच आयुष्य जगू शकत नाही, तो संपूर्ण
प्रजेच्या कल्याणासाठी असतो. त्याला वैयक्तिक त्याचं खाजगी आयुष्य हे नेहमी त्यांनी त्यागच करावं अशीच अपेक्षा असते. म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. राजा होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. लहानपणी असं सांगायचे की काय माहिती काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीतलं कोणीतरी सांगितलेलं आठवलं सहज की पोटात जर मुंगी खाल्ली तर पुढच्या जन्मी राजा व्हायला होतं वगैरे. इतकं सोपं राजा होणं नाही. त्याच्यासाठी खूप त्याग आहे, खूप कष्ट आहेत. मग आता तेच सगळे त्याग, ते कष्ट पणाला लावण्याची राजा दशरथावर वेळ आली की नाही, की जेव्हा विश्वामित्र ऋषींनी एका पुत्राची मागणी केली आणि तो राजाच आहे, थोर मनाचा आहे, उदार मनाचा आहे, प्रजेचं आणि आसपासच्या म्हणजे प्रजेमध्ये आसपासचा सगळाच भाग येतो की नाही. मग हे सगळे सगळी वन आहेत, तिथे असणारे ऋषींचे आश्रम आहेत, त्या ऋषींच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा या राजावरच आहे. मग ते जर संरक्षण मागता आहेत तर राजाने ते देऊ केलंच पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी आपला पुत्र आणि एक नव्हे राम आणि लक्ष्मण अशा दोघांनाही राजा दशरथाने विश्वामित्र ऋषींबरोबर वनात धाडलेला आहे. हा यज्ञ संकल्पनेचा त्या काळातला स्वीकारला गेलेला एक उत्कृष्ट नमुना किंवा एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण की यज्ञप्राप्तीनंतर जो पुत्र राजाला झालेला आहे तर तो पुत्र सुद्धा फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी राजाने तो जवळ ठेवलेला नाही. प्रजेच्या हितासाठी त्याला त्यांनी वनात धाडलेला आहे. मग ह्या उदाहरणातूनच आपल्याला ह्याची संकल्पना बहुधा स्पष्ट झाली असेल की आपण बघितलं की यज्ञ म्हणजे काय, की सर्वांनी सर्वांसाठी एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी काम करणं. आणि मग आता यज्ञ देवता प्रसन्न होते. आता इथं देवतेचा अर्थ असाही आपण घेऊ शकतो ना की सर्वांची बुद्धी शक्ती एकत्र आली म्हणजे मग समष्टीची जी सुप्त शक्ती जागृत होते की नाही ती, आणि मग ती संतुष्ट होते आणि तुमचं कार्य ती संपन्न करते. आणि ही शक्ती सर्वांच्या शक्तीची फक्त म्हणजे एकत्रीकरण असं त्याचा अर्थ नाहीये, तर त्यापेक्षा अधिक काहीतरी तिथे तयार झालेलं असतं. अद्भुत, अलौकिक, दिव्य ज्याला आपण म्हणतो अशी ती शक्ती तयार होते. आणि आज आपण बघतो की मानवानी जी एवढी प्रचंड प्रमाणावर प्रगती केलेली आपल्याला दिसते. म्हणजे गीता काळापासून जर आत्ताचा काळ बघितला तर विज्ञान युग आलं आणि संपूर्ण इतकी जी प्रगती झाली आहे, तर ह्या प्रगतीतले हे जे सगळे जे टप्पे आहेत, हा प्रत्येक टप्पा म्हणजे सुद्धा आधुनिक काळातली ही यज्ञाची नवी संकल्पनाच म्हटलं तरी हरकत नाही. कुठलंही म्हणजे कुठलीही विकासाची कामं आपण जर बघितली, कुणा एकट्या दुकट्याची होती का होती, आहेत का हो? सरकार म्हणजे काय? सरकार नावाची कोणी एक व्यक्ती आहे? नाही. कितीतरी लोकांचा समूह बनून हे सरकार तयार होतं आणि मग त्यांच्या अधिपत्याखाली हा सगळा राज्यकारभार चालत असतो. म्हणजे ही सगळी संकल्पना एकट्या दुकट्याची नाही, सामूहिक शक्ती. म्हणूनच आपण जी सामूहिक उपासना करतो, सामूहिक प्रार्थना करतो, सामूहिक जप करतो, त्याची सुद्धा शक्ती का बरं एवढी मोठी असते, तर ती याच कारणाने. मी एकटीने जर फक्त देवासमोर हात जोडले तर ठीकच आहे ना, उत्तमच आहे. पण आज माझ्या बरोबर अजून 100 लोक येऊन जर ती प्रार्थना करतील तर बघा ना, त्या प्रार्थनेच्या तेवढ्या समजा एक 15-20 मिनिटं असतील, अर्धा तास असेल, 1 तास असेल, तर तिथं जे काही स्तोत्र म्हटली जातात, जे काही नामस्मरण घडतं, त्यामुळे आपोआपच तिथल्या वातावरणात जी काही कंपनं निर्माण होतात, ज्या काही लहरी निर्माण होतात, त्या अत्यंत शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि मंगल स्वरूपाच्या असतात. म्हणूनच आपल्याला बघा ना, आपण ना वैयक्तिक दैनंदिन जीवनातला आपला अनुभव आहे. आपण रोज नियमाने जर एखाद्याचा देवळात जाण्याचा नित्यक्रम असेल
तर देवळात जाईपर्यंत, घरातून बाहेर पडेपर्यंत सुद्धा कदाचित तो अस्वस्थ असू शकतो. एखाद्या दिवशी चिडचिडलेला असू शकतो, कामाचा आज प्रचंड ताण दिवसभर आहे याच्यामुळे थोडासा वैतागलेला असू शकतो. पण ज्या क्षणी तो देवळात जातो की नाही, जाते, त्या क्षणीनं एकदम या सगळ्या गोष्टीचा त्याला तेवढ्या 5-10 मिनिटासाठी का होईना विसर पडतो. तिथे शांत बसावं, एखादं स्तोत्र म्हणावं, एखादी माळ ओढावी, ही त्याची जी रोजची पद्धत असते, रोजची त्याची जी उपासना असते, ती केल्यामुळे ना त्याला लगेच जाणवतं की मगाशी घरातून बाहेर पडून इथे येईपर्यंत मला खूप कामाचा ताण जाणवत होता, माझी खूप चिडचिड होत होती, पण या जागेत आलं, इथे पाऊल ठेवल्या क्षणी काहीतरी ना आपल्याला फरक जाणवतो की नाही. म्हणजे देवळाच्या दारात पाऊल ठेवलं ना की आधी आपल्याला चपला बाहेर काढायची आपली पद्धत आहे. चपला बाहेर काढणं म्हणजे जे काही निगेटिव्ह असतं, नकारात्मक असतं, ते सगळं बाहेर काढायचं, आत जायचं. घंटानाद जेव्हा आपण करतो त्या क्षणी आपल्या कुठेतरी अंतर्मनात तो नाद घुमतो आणि आपलं जे सुप्त मन असतं ना ते त्या क्षणी जागृत होतं आणि एका क्षणात आपल्या मनाला आलेली सगळी मरगळ, सगळा वैताग, सगळी चिडचिड दूर होतेच होते. आणि हा मी काही नव्याने सांगत नाहीये, फक्त ते शब्दात जरा वेगळ्या पद्धतीने मांडून देतेय. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. घरात सुद्धा आपली नैमित्तिक पूजा जेव्हा आपण रोजची करतो, ती केल्यानंतर बघा ना सगळी कामं चालू असतात. त्या कामामध्ये जेव्हा पूजा पूर्ण होते तेव्हा आपल्याला वाटतं चला झाली पूजा, आता कसं बरं वाटतंय. म्हणजे तो फुलांचा सुवास असतो, उदबत्तीचा दरवळ असतो, कापुराचा तो वास असतो, समईचा सुद्धा जी ज्योत तेवत असते त्याचा सुद्धा तो तेलाचा एक वेगळा वास पसरलेला असतो. त्या वासाने आपली सगळी जी घ्राणेंद्रिय असतात ना ती चेतवली जातात. पंचेंद्रियांचं तर काम या सकारात्मकतेमध्ये खूप महत्वाचं असतं. दृष्टीला ती आपलाच घरचा तो सजवलेला देव्हारा असतो, त्यांनी नेत्रसुख जे काही मिळतं. कानानी तो जो काही आपण आरतीचा असतो, म्हणजे घंटेचा, झांजेचा असतो, जो काही आवाज असतो, तो जो काही म्हणजे स्पर्श असतो देवाच्या मूर्तींना केलेला, फोटोंना लावलेला, त्या प्रत्येकाचं योगदान इतकं महत्वाचं असतं आणि आपल्या सगळ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊन जातात. मग हीच यज्ञ संकल्पनेची आपण दैनंदिन जीवनात सुद्धा अनुभूती जी घेतो ती अशी असू शकते. एक माझी वैयक्तिक कल्पना आहे की ह्या म्हणजे आता यज्ञ सगळ्यांनी मिळून तर करायचा आहे, पण तरीही तो वैयक्तिक स्वरूपाचा सुद्धा असतोच की नाही. मी काहीतरी देवाला अर्पण करतोय, मी काहीतरी समर्पण करतोय. काय करतोय तर माझा भाव समर्पण करतोय, बरोबर. माझा भाव समर्पण करतोय म्हणजे मी पूजा करतोय, मी एखादं स्तोत्र पठण करतोय, मी नामस्मरण करतोय, म्हणजे माझा जो एक भक्तिभाव असतो तो आपण देवाला समर्पण करतो. म्हणजेच तो सुद्धा आपला वैयक्तिक स्वरूपातला एक छोटासा यज्ञच झाला. यज्ञाच्या कल्पनानं जेवढ्या मी म्हटलं ना इतक्या सुंदर आहेत ना, आपण जशा घेऊ तशा त्या आपल्याला घेता येऊ शकतात. आणि मग त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं, ती देवता प्रसन्न होते आणि ती तुम्हाला काय देते, समाधान, शांती, आनंद, बरोबर. आणि मग आता भगवंतांचं सांगणं असं आहे की यामध्ये तुम्ही फक्त ते शांती, समाधान, सुख, आनंद स्वतःजवळ ठेवून बसायचं नाहीये, तर ते इतरांना वाटायचंय. कसं, अगदी मुक्त हस्ताने. आणि हेच आपल्याला आयुष्यात जमलं पाहिजे की जे आपण कुठलंही कार्य, मग या छोट्या गोष्टीपासून जेव्हा आपण मोठ्या गोष्टीकडे वळतो, मोठ्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला ना इतरांना देता आलं पाहिजे. घासातला घास काढून दुसऱ्यांना देता येणं ही यज्ञ संकल्पनेची पायाभूत कल्पना आहे किंवा हा पायाभूत विचार आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आता हीच कल्पना घेऊन अजून विस्तारित स्वरूपात भगवंत अर्जुनाला सांगतायत. 13वा श्लोक असा आहे,
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. विनोबाजी म्हणतात, यज्ञात उरले खाती संतते दोष जाळीती रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. आता याचा अर्थ असा आहे की यज्ञ झाल्यावर जे शिल्लक राहिलेले जे काही कोण खातात ते असतात श्रेष्ठ पुरुष आणि ते सर्व पापांमधून मुक्त होतात. आणि जे पापी लोक स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते तर फक्त पापच खातात. आता यज्ञशिष्ट अशिनः म्हणजे यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते अन्न. पारंपरिक यज्ञामध्ये सगळ्यांना देवतांना आहुती देऊन झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ना त्याला यज्ञशिष्ट असं म्हणतात. तर आता सगळ्यांना वाटून म्हणजे आपली भारतीय संस्कृती तर आहेच की एक तीळ 7 जणात वाटून खायचा. बरोबर. आपली चातुर्मासातल्या कहाण्या त्याच्यात पहिली गणेशाची कहाणी येते की या व्रताचं उद्यापन कसं करावं, संपूर्णाला काय करावं, पशापैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला 6 ब्राह्मणाला आणि 6चं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे मनी पाविजे चिंतिले लाभिजे. कहाणी सुद्धा आपल्याला हेच सांगते की जे काही कराल ते सगळं सगळ्यांना वाटूनच खायचंय. आणि आत्ताचं हल्लीच्या मुलांना एक एकच मूल घरात असतं त्यामुळे त्यांना हे शेअरिंगचं जे काही तंत्र आहे ना हे फारच कष्ट घेऊन शिकवायला लागतं. पूर्वीच्या काळी एका घरात म्हणजे एकतर एकत्र कुटुंब पद्धती, प्रत्येकाची निदान 5-5, 6-6 मुलं, त्यामुळे ही वाटावाटी कशी करायची हे वेगळं शिकवायला लागतच नव्हतं. आणि मी कालच्या भागामध्ये गोपाळकाल्याचं एक उदाहरण दिलं होतं. भगवंतांनी आपल्या कृतीतूनच ह्या सगळ्या म्हणजे ह्या दाखल्यांना पुष्टी दिली आहे बघा. गोपाळकाला सगळ्यांचं एकत्र करायचं आणि पुन्हा सगळ्यांना पोटभर वाटून सगळ्यांनी त्याच्यातून आनंद समाधान याची प्राप्ती करून घ्यायची. मग हीच तर यज्ञाची कल्पना आहे. आणि मग इथे भगवंतांनी सांगितलंय की जो एकटाच स्वार्थापोटी सगळं ओरबतो किंवा मलाच पाहिजे म्हणून जो खातो तो असंत आणि जो सगळ्यांना देतो तो झाला संत. एक म्हणजे ह्या संत ह्या कल्पनेविषयी तर जेवढं बोलावं तेवढंच थोडं. आपले शंकर महाराज जे आहेत धनकवडी पुणे इथं त्यांचा समाधी आश्रम आहे. तर त्यांची एक कथा मला इथे उदाहरण म्हणून सांगावीशी वाटेल. त्यांची ओळख ते उत्तर हिंदुस्थानात काशी परिसरात सुद्धा त्यांचा अनेक वर्ष मुक्काम होता आणि तिथे त्यांची खिचडी बाबा म्हणून ओळख होती. ते काय करायचे, रोजचं त्यांचा नेमच होता की काही घरी म्हणजे माधुकरी मागायची आणि जो काही शिधा येईल त्याच्यातून ते घाटावरच तिथे मोठ्या प्रमाणावर खिचडी शिजवायचे. आणि ह्या खिचडीचं तिथं आल्या गेलेल्या सगळ्या वाटसरूंना ते म्हणजे अन्नदान करायचे आणि सगळ्यांचं खाऊन झालं की ते स्वतः तृप्त व्हायचे. आजही तिथं ती परंपरा आहे आणि पुण्यात सुद्धा धनकवडीला दर गुरुवारी हा खिचडीचा प्रसाद अगदी मुक्त हस्ताने दिला जातो. अनेक संतांच्या अन्नदानाच्या तर कथा आपल्याला ठाऊकच आहेत, पण या संकल्पनेशी अगदी बरोबर जुळणारी ही गोष्ट म्हणून मला आठवली की ते स्वतः मागून आणायचे, स्वतः शिजवायचे आणि स्वतः त्याचं वाटप करायचे. आणि असं जे करतात ते सगळे थोर संत असतात. मग भगवंतांचं हे सगळं विश्लेषण आता 14व्या श्लोकात आपल्याला काय सांगणार आहे आपण पाहणारच आहोत, परंतु उद्याच्या भागात. तोपर्यंत हरिओम.